एक अनोखी शौर्यगाथा. विंग कमांडर प्रताप मराठे यांच्या 1971च्या भारत-पाक युद्धातील शौर्याची ही विलक्षण कहाणी. 24 जानेवारी 2026 रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन झाला. विंग कमांडर मराठे यांच्याशी एअर कमोडोर नितीन साठे यांनी साधलेल्या संवादावर आधारित हा लेख. सौजन्य महाराष्ट्र टाइम्स. सन 1971. विंग कमांडर प्रताप मराठे हे कटक जवळच्या 4 बटिया तळावर एव्हिएशन रिसर्च सेंटर म्हणजेच ARC मध्ये पोस्टिंगवर होते. रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग या छुप्या गुप्त संस्थेच्या अखत्यारीत ARC कार्यरत होती. मे 1971 मध्ये मराठ्यांना आगरतळा येथे BFS मुख्यालयात पाठवले गेले. तेथे सीमावर्ती भागात त्यांनी गुप्तपणे मोठ्या प्रमाणात युद्धपूर्व हवाई पाहणी केली. आगरतळ्याला मी असताना पाकिस्तानी 14 स्क्वॉड्रनचे काही फायटर पायलट मला भेटले. हे बंगाली भाषिक पायलट आपल्याला येऊन मिळालेले होते असे मराठे सांगत होते. सन 1971च्या शेवटी स्क्वॉड्रन लीडर मराठे आणि आणखी एक पायलट फ्लाईट लेफ्टनंट परवेज रुस्तम जामसजी यांना एक जोखमीची जबाबदारी देण्यात आली होती. 400 ते 500 भारतीय SFF कमांडोजना हेलिकॉप्टर्समधून थेट शत्रूच्या हद्दीत एअरड्रॉप करण्याची. नोव्हेंबरच्या शेवटाकडे आम्हाला मिझो हिल्समधील लंगलेई हवाई तळावर पाठवण्यात आलं, जिथे हे एअरड्रॉप्स करायचे. तो भाग म्हणजे ड्रॉप झोन पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे 51 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कप्ताई धरणाजवळ होता. ह्या धरणाच्या आजूबाजूला असलेल्या पाकिस्तानी 33 SSG कमांडो बटालियनचा बिमोड करण्याची कामगिरी आपल्या कमांडोजवर सोपवली होती. पहिल्या दिवशी दोन्ही हेलिकॉप्टर मिळून सुमारे 80 सैनिक आणि त्यांचे युद्ध साहित्य ड्रॉप करायचे होते. आम्ही पहिला ड्रॉप व्यवस्थित केला, पण दुसऱ्या ड्रॉप दरम्यान ड्रॉप झोनमधील SFF जवानांवर पाकिस्तानी लष्कराने दारुगोळ्याचा वर्षाव सुरू केला. त्यामुळे पुढचा ड्रॉप न करताच आम्हाला परत फिरावे लागले. मी सुखरूप परतलो. जामसजी मात्र जबरदस्त हल्ल्यात सापडला. हेलिकॉप्टरमधून घुसून एक गोळी त्याच्या पायाला लागली. जखमी अवस्थेतच त्याने हेलिकॉप्टर तळावर सुखरूप परत आणलं. जखमी झाला म्हणून हार मानणाऱ्यातला जामसजी नव्हता. हेलिकॉप्टर दुरुस्त होता क्षणी तो कॉकपिटमध्ये हजर झाला. जामसजीचं शौर्य आणि कर्तव्यबुद्धी याबद्दल राष्ट्रपती पुरस्कारासाठी मी त्याची शिफारस केली. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी त्याला वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. ह्या संपूर्ण युद्धात SFFला दारुगोळा आणि रसद पुरवणे आणि चितगाव हिल्समधील युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना सुखरूप परत आणणे या जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या. आम्ही युद्धकाळात भरपूर फ्लाईंग केले. चितगाव पडल्यावर भारतीय सैन्य आणि मुक्तिवाहिनी यांनी चितगाव विमानतळाचा ताबा घेतला. तेव्हा आम्हा दोघांना तिथे पाठवण्यात आले. 16 डिसेंबर 1971च्या पाकिस्तानच्या शरणागतीनंतर आम्ही भारतात परत आलो. आमचे MI-4 हेलिकॉप्टर अत्यंत भरवशाचे होते. नेव्हिगेशनसाठी त्यात फक्त एक रेडिओ कंपास होता. ज्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला आपण रेडिओ ट्यून करू त्या ट्रान्समीटरची दिशा रेडिओ कंपासची सुई दर्शवत असे. वाईट हवामानामुळे विमानतळाशी संपर्क होत नसे तेव्हा हा कंपास फार उपयोगी पडे. अनेकदा आम्ही त्यावर ऑल इंडिया रेडिओ ट्यून करून त्या आधारे आपल्या हद्दीत परतलो होतो. युद्धक्षेत्रात पोस्टिंग असताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधी मला मिळाली. जनरल JFR जेकब, जनरल सगत सिंग, श्री RN काओ ही सगळी उत्तुंग व्यक्तिमत्वे होती आणि त्यांच्या भेटीने आम्हाला स्फूर्ती मिळत असे. युद्ध संपल्यानंतरची काही वर्षे आमचे एक हेलिकॉप्टर कायमस्वरूपी ढाका इथे ठेवलं होतं. बांगलादेश सेनेच्या बॅरेक्समध्ये आम्ही राहत असू आणि जिथे जाऊ तिथे आमचे अत्यंत आदराने आणि उत्साहाने स्वागत होत असे. पुढे सन 1975 मध्ये शेख मुजीब यांची हत्या झाल्यानंतर भारताने बांगलादेशातून आपले सर्व सैन्य मागे घेतले. बांगलादेशचे पहिले अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान
हे पाकिस्तानी कैदेतून सुटून सन 1972मध्ये बांगलादेशात परतले. बांगलादेशातील गोपालगंज जिल्ह्यातील तुंगीपारा ह्या त्यांच्या गावी त्यांना आम्ही हेलिकॉप्टरमधून नेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी बेगम फजिला तुन्नेसा यांचीही भेट झाली. त्यांच्या घरी त्यांनी आम्हाला स्वतः शिजवून घातलेली अत्यंत स्वादिष्ट चिकनची मेजवानी अजून स्मरणात आहे. आमचा बेशी संपर्क होई तेव्हा मी ऑल वेलचा निरोप घरी पाठवत असे. पण थांबा, तुम्ही याबद्दल माझ्या पत्नीलाच विचारा ना, असे म्हणून हसत हसत त्यांनी सुहासिनी मराठेंना हाक मारली. त्या खोलीत येत म्हणाल्या, हे कुठे जात आणि काय कामगिरीवर असत त्याबद्दल मला कधीच सांगत नसत आणि मीही कधी त्यांना त्याबद्दल विचारत नसे. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटत असे आणि अजूनही वाटतो. सन 1971च्या 31 डिसेंबरला जेव्हा हे 4 बटियाला परतले तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी फॅन्सी ड्रेस पार्टी सुरू होती. हे अगदी वेळेत पोहोचले. आले ते मुक्तिवाहिनी सैनिकाच्या वेशातच. वाढलेली दाढी, अंगात फाटका कुर्ता, नेसून मळकट लुंगी, कमरेला काडतुसांचा चामड्याचा पट्टा, अगदी मूर्तिमंत मुक्ती योद्धाच. विंग कमांडर मराठे यांना आणखी एक किस्सा आठवला. पाकिस्तानच्या शरणागतीच्या एखादा दिवस आधीची गोष्ट. आपण युद्ध जिंकल्यातच जमा होतो. आम्ही चितगाव हवाई तळावर होतो. पाकिस्तानात काय चालू आहे याची माहिती मिळत राहावी म्हणून आम्ही आमचा रेडिओ पाकिस्तानी फ्रिक्वेन्सीला लावून ठेवला होता. रेडिओवर पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांचे त्यांच्या सैनिकाला उद्देशून भाषण चालू होते. चितगाव केव्हाच आमच्या ताब्यात आलेले होते आणि कोणत्याही क्षणी पाकिस्तानने शरणागती जाहीर केली असती. अशा वेळी ते मात्र खुशाल वल्गना करत होते. चितगाव में घमासान लड़ाई हो रही है, हम हिंदुस्तानियों को कुचल रहे हैं. आता बोला, सारेच खळखळून हसले. विंग कमांडर मराठे यांच्या निष्ठेची आणि शौर्याची ही कहाणी. सन 1971च्या युद्धाच्या काळातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मेन्शन इन डिस्पॅचेस हा बहुमान मिळाला. इतिहासाच्या पानातच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मृतीतही विंग कमांडर प्रताप मराठे चिरकाल राहतील. मी आशा करतो की हा लेख माझ्या आवाजात तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि SP व्हॉइस स्टुडिओ हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.